व्हायलो. जसं मी गल्लीमध्ये आलो सगळ्यात पहिले बघितलं की आपले मस्तपैकी चिल्ले पाल्ले खेळत होते क्रिकेट. तिथं जाऊन मोठा माणूस म्हणून मी बसलो अंपायरिंग करायला. आता अंपायर म्हणून मस्तपैकी आरामात आपण फुकटचा फेम घेत होतो. तेवढ्यात आपल्याकडे एक पोरगा आला आणि तो म्हणाला, दादा फुटकी फुटकी आपली गरीबाची बॅट बघ. मी म्हणलं दाखव तरी तुझ्या बॅटवर काय. तर त्यांनी दाखवलं मला RCBचा लोगो. आता RCB फॅन लवकरच माझ्या 1K व्हायला आणि तुम्हाला सपोर्ट करा. तेवढ्यात आपले ब्लॉग सचिन भाऊनी घेतला. तर बघू शकता आता आम्ही होतो मंदिरापाशी. लाडले बघा आता क्रिकेट वगैरे बघून मी झालो होतो बोर. तर मस्तपैकी घरी वगैरे गेलो. तेवढ्यात मला एक काम लावलं की जा चौकामध्ये जाऊन काही पेपर्सचे झॉरक्स घेऊन ये. आता तिथं झॉरक्स घ्यायला गेलो. काका तर एकदम मासे बसले होते जसं काही इलॉन मस्कच हो. काका एकदम फॉर्म मध्ये होते. लगेच आपल्या या इलॉन मस्क काकाला बाय बाय म्हणत आपण निघालो घरी. आणि घरी गेल्यावरती घरच्यांनी बनवली ती नॅज आणि नॅज घेऊन ते चालले होते दर्ग्याला. आता मग मी त्यांच्या मागं लागलो रडत पडत काहीतरी करत मस्तपैकी त्यांच्यासोबत बसलो गाडीवर. कारण मला भेटत होतं फुकटचं कॉन्टेंट आणि जिथं कॉन्टेंट भेटेल तिथं तुमचा प्रणव भाऊ नेहमी असतो. मस्तपैकी मग आपण दर्ग्याला गेलो. तिथं मस्तपैकी फूल चादर वगैरे घेतली त्यांना चढवण्यासाठी. आणि तिथं जाऊन मी त्यांना आपलं 1Kचं स्वप्न पूर्ण करण्याचं सांगितलं. आता आपलं 1Kचं स्वप्न पूर्ण होतंय की नाही तुमच्या हातामध्ये. मग मी दर्ग्यावर मस्तपैकी घरी गेलो आणि मला लगेच खबर आली की आपल्या एरियामध्ये आहे लग्न. मग मी गेलो फुकट खायला. बाय बाय.